नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आता नवनवीन असे खुलासे होत आहेत. तर इकडे पाहतो की अमृताला आई होणार आहे, त्यामुळे घरातले सगळे तिच्यावरती खूप खुश आहेत. आणि राजकुमार तर एवढा तिच्यावरती खुश आहे की आजपर्यंत तिचा कधी त्याने हातातसुद्धा हात घेतला नसेल अमृताचा प्रेमाने, पण आज तो अमृताला चक्क गाडीतून दरवाजा उघडून तिला बाहेर काढत आहे. तिच्याशी अगदी प्रेमानं बोलत आहे आणि तिची सगळी जी काळजी आहे तो ती घेताना आपण बघत आहे. तर मित्रांनो, राजकुमार आणि अमृता हे डॉक्टरकडे गेलेले असतात चेकिंगसाठी. इकडे तिलोत्तमा आणि चंद्रकांत आपल्या रूममध्ये बोलत बसलेले असतात. चंद्रकांतजी म्हणतात, किती दिवसातून आपल्याला हे असे सोन्यासारखे दिवस आलेले आहेत. तिलोत्तमासुद्धा बोलत असते, हो, मी खूप दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होती आणि फायनली आपल्याकडे आता आपला नातू येणार आहे. आपल्या या वंशाचा दिवा येणार आहे आणि मी पण खूप खुश आहे. घरामध्ये सगळेच खूप खुश आहेत आणि तुम्ही पण, मी पण आता आजी आजोबा होणार आहोत. आपण या दिवसाची किती प्रतीक्षा केली होती. देवाने पण किती वेळ लावला आपल्याला हा आनंद देण्यासाठी. आणि तेवढ्यात तिथं फोन येतो, तो म्हणजे जगन्नाथचा. आणि फोन उचलून तिलोत्तमा बोलते, हां बोल, काय काम आहे म्हणून. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, काय तिलोत्तमा मेंदळे, कशा आहात तुम्ही? तुम्हाला एक गुड न्यूज सांगायला मी फोन केला आहे. तिलोत्तमा म्हणते, याला कशी कळली गुड न्यूज? त्यानंतर तो म्हणतो की तुमच्या घरामध्ये आता लवकरच पाळणा हलणार आहे. तेव्हा तिला खूप आश्चर्याचा धक्का बसतो की ह्याला कसं कळलं की आपल्या घरामध्ये आता पाळणा हलणार आहे ते. आणि ती म्हणते, काय रे जगन्नाथ, तू काय आमच्या घरावरती वॉच ठेवून असतोस का? तुला आमच्या घरातल्या सगळ्या खबरी कशा काय मिळत असतात? तेव्हा जगन्नाथला सुद्धा आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की अहो, म्हणजे मी आत्ताच माझ्या लेकीची पत्रिका बघत होतो. येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये तुमच्या घरात पाळणा हलणार आहे आणि माझी लेक तुम्हाला तुमच्या घराचा वंशाचा दिवा देणार आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, तुझी लेक? मला तुझ्या लेकीकडून वंशाचा दिवा भेटण्याच्या अगोदरच माझ्या घरामध्ये आता पाळणा हलणार आहे. मला माझ्या घरातला माझा नातू मला मिळणार आहे आणि माझी जी आनंदाची बातमी आहे तीसुद्धा मला मिळालेली आहे. त्यानंतर जगन्नाथला सुद्धा हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो की सावलीशिवाय या घरामध्ये कोणीच आई होऊ शकत नाही. या घरामध्ये सावलीशिवाय कोणीच वंशाचा दिवा देऊ शकत नाही. मग हे असं कसं झालं? काय झालं? तो म्हणतो, मला हे शोधून काढावं लागेल. आणि त्यानंतर तो फोन ठेवून देतो आणि त्यालासुद्धा कळत नाही की ही काय भानगड आहे नक्की. त्यानंतर आपण पाहतो की अमृता आणि राजकुमार हे डॉक्टरकडे गेलेले असतात. सगळे टेस्ट वगैरे झाल्यानंतर डॉक्टर त्यांना आतमध्ये केबिनमध्ये बोलवतात आणि राजकुमार त्यांना विचारत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणते, हे बघा, माफ करा पण हे सत्य मला तुम्हाला सांगावं लागेल. अमृता जी काही आहे ती प्रेग्नेंट नाही आहे म्हणून. तेव्हा राजकुमारला तर धक्काच बसतो. तो म्हणतो, हे कसं शक्य आहे मॅडम? तेव्हा मॅडम सांगतात की हे बघा, अमृता ज्या काही गोळ्या घेत होते प्रेग्नन्सी राहण्याच्या, त्याच्यामुळे ही कदाचित टेस्ट पॉझिटिव्ह तुम्हाला दाखवली असेल. पण आम्ही त्यांची पूर्ण बॉडी चेकअप केलेलं आहे. त्या काही प्रेग्नंट वगैरे काही नाही आहेत आणि त्यांना आई होता पण येणार नाही आहे, असं त्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये दिसत आहे आम्हाला. आणि हे ऐकून मात्र राजकुमारला खूपच धक्का बसतो. तो म्हणतो, काय काय बोलताय तुम्ही डॉक्टर हे? आम्ही तर बाळ होण्यासाठी औषध घेत होतो. तेव्हा ती सांगते, हो, तुम्ही औषध घेत होता, पण अमृता ही कधीच आई होऊ शकत नाही आहे. आणि त्यानंतर मात्र राजकुमार तिथून रागाने उठतो आणि बाहेर निघून जातो. आणि अमृतासुद्धा त्याच्यामागे रडत रडत निघून जाते आणि राजकुमार हा गाडीकडे निघून जातो. अमृता देखील तिथे येऊन उभी राहते. तेव्हा राजकुमार म्हणतो, तू माझं जीवन अगदी बरबाद केलं आहेस. तुझ्याशी कशाला मी लग्न केलं? त्यापेक्षा एखाद्या दगडाशी लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं. तुझ्याशी लग्न करून काय मिळालं आहे मला? साधं बाप होण्याचं सुखसुद्धा तू मला देऊ शकलेली नाहीस. तुझ्यापासून मूलसुद्धा होऊ शकत नाही. मग काय आपल्या या लग्नाचा अर्थ तरी आहे? अगं बोल अमृता, काहीतरी बोल. तू मला कधी बाप बनवणार आहेस? का हे असंच मला जीवन जगावं लागणार आहे? मी उगाच तुझ्याशी लग्न केलं, मला एवढा लग्न करून पश्चाताप होत आहे म्हणून. आणि खूप तिला वाईट ते बोलत असतो. अमृता मात्र तिथे रडत असते आणि तो एकदम रागाने तिथून निघून जातो आणि अमृताला चलसुद्धा म्हणत नाही. अमृता जाऊन स्वतः गाडीचा दरवाजा उघडते आणि गाडीमध्ये जाऊन बसते
आणि त्यानंतर घरामध्ये आपण पाहतो की सगळेजण त्या दोघं येण्याची घरी वाट बघत असतात. कधी ते दोघं सगळे येत आहेत आणि कधी त्यांच्या तोंडातून फायनली ही सगळी गुड न्यूज आहे ती आम्ही ऐकतोय असं सगळ्यांना झालेलं असतं. सारंग, सोहमसुद्धा मोबाईल ऑन करून बसलेले असतात की हा आनंदाचा क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करता आला पाहिजे म्हणून. आणि फायनली राजकुमार आणि अमृता घरामध्ये आलेले असतात. राजकुमार तर खूप रागारागाने घरामध्ये आलेला असतो आणि त्याच्या मागे मागे अमृताही आहे. ती खूप जोरजोरात रडत रडत घरात आलेली असते. तिलोत्तमा तिला विचारते, अमृता काय झालं? त्यानंतर राजकुमार म्हणतो का तिला काय विचारते आई काय झालं ते? आपल्या घरी जो आनंद येणार होतो तो आनंद आता येणार नाही आहे म्हणून. आपल्या आनंद घरी येण्याच्या अगोदरच त्याला कोणाची तरी नजर लागलेली आहे. आणि हे ऐकून मात्र तिलोत्तमाला धक्काच बसतो. ती म्हणते हे कसं शक्य आहे? आपण तर प्रेग्नन्सी टेस्ट केल्या होत्या ना? अमृता तू बोल काहीतरी अमृता, काय झालं नक्की? तेव्हा राजकुमार आहे तो खूपच रागामध्ये खूप बडबड करत होता. नाही आई, ही कधीच आई होऊ शकत नाही आणि या घरामध्ये वंशाचा दिवा ही देऊ शकत नाही आहे म्हणून. त्यानंतर अमृता जी आहे ती ढसाढसा रडायला लागते आणि सगळेजणच एकदम आश्चर्याने बघत बसलेले असतात. ऐश्वर्याला मात्र खूप मोठा ती चकित होते आणि तिला खूप आनंदसुद्धा झालेला असतो. पण तू कसाबसा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद हात दाबून धरण्याचा, लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर मात्र अमृता जी आहे ती खाली कोसळते. सावली तिला पाणी देते, पण अमृता पाणीसुद्धा पीत नाही. एवढं तिला वाईट वाटत असतं. तिचं अगदी जे स्वप्न आहे ते एका क्षणामध्ये तिचं गमावलेलं असतं. तिचं अगदी एवढी तिला वाईट परिस्थिती तिच्यावरती आलेली असते की तिला काय करू का जीव देऊ अशी परिस्थिती तिला झालेली असते. स्वतः तिला आधार देण्यासाठी तिला नवऱ्याची गरज होती, पण नवरासुद्धा तिला एकटीलाच दोष देत होता. यामध्ये त्या बिचारीची काय दोष? तिला तर त्यावेळी तिच्या नवऱ्याच्या खूप आधाराची गरज असते, पण तिचा नवराच तिला एकटीलाच दोष देत होता. त्यामुळेच तिला जास्त त्रास होत होता आणि ती म्हणत होती माझ्या जीवनाला आता काहीच अर्थ राहिला नाही. त्यानंतर तिलोत्तमा तिला समजून सांगत होती, बाळा असं नाही आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे, तुला कोणीही या घरामध्ये काहीही बोलणार नाही. आणि त्यानंतर तिलोत्तमा, सावली घरातले सगळे तिची समजूत काढत असतात, पण मात्र ती कोणाचं काही ऐकत नाही. ती मात्र रडायला लागते. सावली तिला बेडरूममध्ये नेऊन सोडत असते. इकडे आपण पाहतो की चंद्रकांत आणि तिलोत्तमा म्हणतात हे सगळं काय झालं? आपल्या या आनंदाला कोणाची नजर लागली आणि हे सगळं विपरीत घडलं? घरातल्या सगळ्यांनाच अमृताची अवस्था पाहून खूप रडायला येत होतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की अमृता ही एकटीच रूममध्ये रडत बसलेली असते. सावली तिच्यासाठी जेवण घेऊन येते. सावली अमृताला म्हणते, अमृता वहिनी 2 घास तरी खाऊन घ्या, तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. आता जास्त विचार करून काय फायदा? तुम्हाला आहे ते आता आपल्याला सहन करावंच लागणार आहे आणि त्यामुळे स्वतःची तब्येत पाणी खराब करून काय अर्थ आहे का त्यामध्ये? त्यानंतर अमृता म्हणत असते, हो सावली, हे सगळं बरोबर आहे, पण जर आपलाच माणूस आपल्याला काही उलटसुलट बोलत असेल, त्याची आपल्याला साथ नसेल, तर माणूस खचून जाणारच ना. त्यामुळे या जीवनाला तरी काय अर्थ आहे? तेव्हा सावली म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे नक्की? तेव्हा ती म्हणते की राजकुमार जे काही बोलला ते तिला सांगत असते आणि हे सगळं रूममधून आत येताना सारंग सगळं ऐकतो. त्यालासुद्धा खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो, वहिनी तू आत्ताच्या आत्ता खाली चल, मला या विषयावरती दादाशी बोलायचं आहे. आणि तो वहिनीचा हात पकडतो आणि हॉलमध्ये आलेला असतो. हॉलमध्ये राजकुमार, तिलोत्तमा हे दोघं बसलेले असतात आणि त्यांच्यासोबत तारा आणि सावली देखील असते. तारा आणि ऐश्वर्या देखील असते. आणि राजकुमार जो आहे तो तिलोत्तमाजवळ रडत असतो आणि तिलोत्तमा त्याला समजवत असते, राजकुमार रडू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, आपण पाहूयात काय होतं आहे का, अजून चांगले भारीतले आपण डॉक्टर करूया, विदेशातले डॉक्टर करूया, असं त्याला सांगत असते. त्यानंतर सारंग जो आहे तो सावलीचा हात पकडून तिथे आलेला असतो आणि त्यानंतर सारंग दादाला विचारतो, दादा वहिनी जे बोलते ते खरं आहे का? वहिनीला तू असं काही बोललायस का म्हणून. त्यानंतर राजकुमारला काहीच गप्प बसलेला असतो. तिलोत्तमा म्हणते, काय झालं सारंग? तेव्हा सारंग म्हणतो, दादालाच माहीत, कोणत्या भाषेमध्ये तू वहिनीशी बोललास हे तुला माहीत नाही का? ही वहिनीशी बोलायची पद्धत आहे का म्हणून. आणि त्यामध्ये मदेंना खूप असते, ती म्हणजे ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते, हे काय आहे सारंग? कोणत्या भाषेमध्ये तू तुझ्या मोठ्या भावाशी बोलत आहेस?
ही भाषा तुझी काय बरोबर आहे का? याद राग हे तू तुझ्या भावाशी बोलतोय, तो पण मोठा भाव आहे या घरामधला मोठा. आणि सारंग म्हणतो, "हो, मला चांगलंच माहिती आहे आणि मी माझ्या मोठ्या भावाशी बोलतोय." आणि त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, "काय झालं सारंग, मला सांगशील की नाही?" तेव्हा सारंग म्हणतो, "वहिनी तूच सांग मॉमला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू सांग मॉमला सगळं काय खरं आहे ते." आणि त्यानंतर जे आहे ती अमृता सगळं काही घडलेलं तिलोत्तमाला सांगत असते. तिलोत्तमाला सुद्धा राजकुमारचा खूप राग येतो आणि राजकुमारची ती खरी खोटी करायला सुरुवात करते. राजकुमारला म्हणते, "मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आज अमृताला तुझी गरज आहे. तू तिला साथ द्यायची ठेवून तू तिला उलटसुलट बोलत आहेस. तिच्या एकटीवरती दोष लावत आहेस. हा एकटीचा दोष नाही. समजतंय का तुला? आणि मी माझे संस्कार माझ्या मुलांना चांगले दिलेले आहेत. स्वतः आपल्या बायकोशी असल्या पद्धतीने अशी भाषा वापरून तुम्ही बोलाल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि मी असले संस्कार देखील दिलेले नाही आहेत. प्रत्येकानं आपापल्या बायकोची इज्जत या घरामध्ये करायची आहे आणि तेच संस्कार मी तुम्हाला हमेशा देत आलेले आहे. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता अमृताची माफी माग असं ती त्याला सांगत असते. तेव्हा राजकुमार म्हणतो की मॉम, मी थोडंसं सकाळपासून टेन्शनमध्ये होतो. हे सगळं जे काही घडलं त्यामुळे मला खूप अपसेट झालो होतो आणि मी त्याचा राग सगळा अमृतावरती काढला. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, ते काही असू देत, पण तुझी भाषा, तुझी लँग्वेज हे सगळं चुकीचं होतं. तू तिथे अमृताला साथ द्यायची हवी होतीस. तू तिला तिथे समजवायचं होतंस. स्वतः तू तिला उलटसुलट बोलत आहेस. यामध्ये तिच्या बिचारीची काय दोष आहे? आणि हे असलं वागणं यापुढे माझ्यासमोर चालायचं नाही. त्यामुळे मी तुला लास्ट वॉर्निंग देते. आणि तू बाप होत नाही याचा अर्थ असा नाही की तुझी इज्जत या घरामध्ये कमी आहे किंवा या घरामध्ये तुला कोणताही मान सन्मान मिळत नाही. तर तू असं समजत असशील तर हे साफ चुकीचं आहे. हे मी तुला आत्ता आणि लास्ट आणि स्पष्ट सांगत आहे की तू बाप होत नाही म्हणून तुझी किंमत किंवा काही लायकी या घरामध्ये ठरवणार नाही. हे तू लक्षात ठेव. आणि त्यानंतर तिलोत्तमा त्याला सांगत असते, मला ही असली भाषा नंतर नको आहे. तू आत्ताच्या आत्ता अमृताची माफी माग. आणि राजकुमार हात जोडतो आणि अमृताची माफी मागत असतो. अमृताला मात्र हे सगळं नको असतं. तिला राजकुमारची माफी नको असती. तिचा चेहरा एकदम पडलेला असतो. अमृता म्हणते, नाही हो, मला माफी वगैरे काही नको आहे तुमची. मला फक्त तुमचा आनंद बघायचा होता चेहऱ्यावरती म्हणून, बाकी काही नाही. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की आता राजकुमार पुढे काय करणार? का राजकुमार दुसरं लग्न करणार? हे आता आपण पुढच्याच भागामध्ये पाहणार आहोत.